संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये ज्याच्यावर गंभीर आरोप केले आणि त्याचीच गुप्तपणे भेट घेतल्यामुळे भाजपचे आमदार सुरेश धस निशाण्यावर आले। धसांनी धनंजय मुंडेंची एकदा नव्हे तर दोनदा भेट घेतली आणि तीही गुप्तपणे। यावरून सर्वांनीच शंका उपस्थित केली आहे। सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या गुप्त भेटीची बातमी फोडून त्यांची कोणी कोंडी केली असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। बीडच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आलेल्या धसांना ब्रेक लावणारा मोठा नेता कोण याचा शोध घेण्यात येतोय। दरम्यान धसांनी एबीपी माझाशी बोलताना भेटीची बातमी फोडण्याचं षडयंत्र रचणाऱ्याची मुख्यमंत्री फडणवीसांकडे तक्रार करणार असल्याचं सांगितलंय। मुंडेंच्या भेटीमुळे काही प्रमाणात का होईना धसांच्या प्रतिमेला धक्का बसलाय, तर विरोधकांच्या हातीही आयतं कोलीत मिळालंय। वाल्मिक कराडचा मुद्दा राहिला बाजूला आणि सुरेश धस मुंडे भेटीवरून चर्चा झडू लागल्यात। त्यावर धस कोणता मार्ग काढतात हे पाहावं लागणार आहे। तर मुख्यमंत्री फडणवीसांनी धस मुंडे भेटीवरून सुरू असलेल्या राजकारणावर प्रतिक्रिया दिली आहे, पाहूया। कोण कोणाला भेटलं याच्यावर जर अशा प्रकारे राजकारण होत असेल तर लोकशाहीमध्ये ते योग्य नाहीये। लोकशाहीमध्ये संवाद हा सुरू राहिला पाहिजे आणि सुरेश धस यांनी ज्या प्रकारे या संपूर्ण प्रकरणामध्ये खंबीर भूमिका घेतलेली आहे ती सर्वांनी बघितलेली आहे। तर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी भेटीवरून सुरू असलेल्या राजकारणाला बगल दिली आहे, तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भेटीबाबत माहिती नसल्याचं म्हटलंय। संतोष देशमुखाच्या हत्येमध्ये जे आरोपी आहेत त्या आरोपींना अंतिम शिक्षा होईपर्यंत दोघेही धनंजय मुंडे आणि सुरेश धस या दोघांनी आपली जी बाजू आहे ती कायम ठेवलेली आहे आणि सुरेश धस असे कार्यकर्ते आहेत त्यांनी जे मुद्दे हातात घेतले आहे ते मुद्दे धसाच लावपर्यंत सुरेश धस काम करणार आहे। त्यांना पूर्ण काम करण्याची मुभा आहे। या संदर्भामध्ये आम्ही पण बातम्या ऐकतो। आता त्या दोघांनाच माहिती काय त्यांनी काय केलं आणि काय नाही। मला तर त्याच्याबद्दलची काहीच माहिती नाही, कारण भेटल्यानंतर दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी बातमी आली, बरोबर ना। त्याच्यावर त्या दोघांनाच त्याच्याबद्दल विचारलं तर ते जास्त संयुक्तिक ठरलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।